नमस्कार मंडळी. इकडे मंजिरी खूप रागामध्ये रूममध्ये बसलेली असते आणि तिच्या डोक्यात सगळं तेच आठवत असते की देवीने कौल दिला वेदा आणि अथर्व या दोघांना ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. तिला खूप चीड आलेली असते आणि तेवढ्यात आता तिकडे माया छडी घेऊन येते. इकडे रूममध्ये मीरा रडत असते आणि अथर्व तिला विचारतो की अगं का रडतीयस तू. तेव्हा मीरा म्हणते की आजपर्यंत मला कुणीच माझ्या ताईबद्दल विचारलं नाही, साधी विचारपूसही केलं नाही. तेव्हा अंबिका सगळं मागून पाहत असते आणि ती पण म्हणत असते की मीरा अगं मीच आहे तुझी बहीण राधा आणि मीच तुझी राधा ताई आहे, पण काही कारणामुळे मी तुला आता हे सत्य सांगू नाही शकत. तर आता अथर्व म्हणतो की तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण दोघं मिळून शोधूया. तर आता मीरा म्हणते ठीक आहे, आपण दोघं मिळून शोधूया आणि ती खूप खुश होते मीरा. इकडे आता माया जी आहे ती म्हणते की मॅडम आपण परत एकदा हारलोय, घ्या छडी आणि मला मारा. आणि ती हसायला लागते, विचित्र हसायला लागते आणि घ्या छडी आणि मारा मला. तर आपण परत आपला प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि देवीने कॉल दिला आहे. तर आता वेदा अथर्वसोबत जायला पण रेडी झालेली आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तर तुम्ही मला मारा, तुम्ही लूजर आहात, मी आधीही बोललो होतो आणि आताही बोलते, तुम्ही लूजर आहात, आपलं काहीच होऊ शकत नाही. आणि आता आपलं सगळं एक एक करून हातातून निसटून जात आहे. आधी अथर्व, आता वेदा. तर आता इकडे ही म्हणते की माया की आता सगळं संपलं, वेदा तर माझ्या हातून गेलीच होती, आता अथर्वही गेला, त्यामुळं आता काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे, आपल्याला हार मानावीच लागेल. आणि मॅडम हे घ्या बिस्किट, वेदासाठी आणलेलं विषारी बिस्किट, तेच आपण खाऊन मरून सोडूया. तर आता मंजिरी म्हणते की अगं वेडी झाली आहेस का तू. तर आता मीरा म्हणते की काय झालं मॅडम, तुमची हिंमत होत नाही आहे का हे बिस्किट खायची, खावा ना. ती खूप वेळा प्रयत्न करते मंजिरीला सांगण्याचं, पण मंजिरी तिच्याकडेच पाहत असते आणि मग माया जी आहे ती ते बिस्किट तोंडात घालून घेत असते. तर मंडळी आता ही तोंडात घालून घेत असताना इकडे मंजिरी जी आहे ते तिला एकदम बिस्किट फेकून देते आणि म्हणते की माया भानावर ये, भानावर ये माया, आणि अजूनही आपल्या हातचा हा डाव गेलेला नाही आहे बरं का, तू वेगळं समजू नकोस, तू फक्त मी सांगितल्यासारखं कर माया, सगळं व्यवस्थित होईल, डाव अजूनही आपल्या हातामध्ये आहे. इकडे दुसरीकडे जी आहे ती मीरा वेदाच्या रूममध्ये येते आणि ती म्हणते की अथर्व वेदाचे बाबा म्हणल्यासारखं ते आता मला मदत करणार आहेत, सापडेल का माझी ताई, आणि आतापासून अपेक्षा नको ठेवायला, असं म्हणून ती परत गप्प राहते. तिकडे आता अंबिका येते आणि अंबिका म्हणते की मीरा तू काही विचार केलायस का आपण दोघे एकत्र व्हायचा. तर मीरा म्हणते कशाचा. अगं आपण दोघे एकत्र आलं तरच आपण वेदाला आणि अथर्वला एकत्र करू शकतो ना. तर आता मीरा म्हणते मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. पण मग अंबिका म्हणते की पण हे माझ्या मदतीशिवाय होणारच नाही आहे ना. तर आता मीरा म्हणते की तू माझ्याशी खोटं बोलली आहेस हे मी विसरले नाही आहे ताई अजून, त्यामुळे तू माझी अपेक्षा करू नकोस. तर आता अंबिका म्हणते की मी खोटं नव्हते बोलले, त्यातला एकही शब्द खोटा नव्हता बरं का मीरा. तर मीरा म्हणते की ते काही असू दे, तू फक्त माझ्यासोबत बोलू नकोस. तर आता मीरा म्हणते की ताई मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता अगं, पण त्या विश्वासाचा तू घात केलेला आहेस. तर अंबिका म्हणते की अगं मीरा ऐक माझं, मी तुला सॉरीही म्हटलेलं आहे आणि त्यावेळेला सिच्युएशन तशी होती त्यामुळे मला तसं बोलावं लागलं. तर आता अंबिका म्हणते की अगं आपण दोघे मिळून केलं तर खूप काही गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, तू ऐक तरी माझं. मग मीरा म्हणते की ताई प्लीज मला एकटी सोड, मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. तर इकडे आता अंबिका म्हणते की मीरा इकडे या घरामध्ये वेदा, अथर्व, मंजिरी आई हे सगळे एकच आहेत. वेदा अथर्वशी तुटक वागते, मंजिरी आई तुझ्याशी तुटक वागतात आणि तू माझ्याशी तुटक वागते. त्यामुळं ओव्हरऑल तुम्ही सगळे एकमेकांना असंच करतायत, तिरस्कारच करतायत. आणि मला तुझा पण हेवा वाटतो की तुझं हे वागणं काही बदलतच नाही आहेस. तुला कधी कळणार आहे की अथर्व आणि वेदा एकत्र यायचं असेल तर आपल्या दोघींना एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे, कारण तुला हवा तसा सपोर्ट घरातून मिळणार नाही आहे आणि हे तुला पण माहिती आहे. ॲटलिस्ट मी सोबत असला तर सगळ्या गोष्टी नीट होतील. तुझं आपलं नेहमी तेच असतं, तू या घरातून निघून जा, तू माझ्याशी बोलू नकोस, तू समोरून जा. अगं वेदाच्या वागण्याचं जसं अथर्वला त्रास होतो ना तसं तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतो बरं का मीरा. इतकी बोलून अंबिका जी आहे ती निघून जाते. आता इकडे दुसरीकडे मंदिरामध्ये मंजिरी मॅडम आणि माया हे दोघे मिळून येतात आणि माया विचारते की मॅडम आपण इतक्या रात्री देवघरात का आलो आहेत. तर आता मंजिरी म्हणते देवीने दिलेला कौल बदलायला इकडे घेऊन आली आहे मी तुला, कारण देवीने कौल दिला म्हणजे ती या घरची मालकीण होत नाही, कारण हे घर फक्त आणि फक्त माझं आहे. या घरात कोणी कसं राहायचं आणि
काय सेलिब्रेट करायचं, ॲनिव्हर्सरी कधी सेलिब्रेट करायचं, हे सगळं माझ्या हातात आहे. मी जसं म्हणेन तसंच व्हायला हवं. आणि या गोष्टीला महागौरी मातासुद्धा बदलू शकत नाही. तुला देवी आईच्या गळ्यामध्ये जो हार दिसतोय ना, तो जाऊन तोडायचा आहे सकाळी. आणि सकाळी उठून देवी आईचं हार तोडल्यानंतर ना आपण कांगावा करायचा की देवी आईने आपला कौल जो आहे मीराला दिलेला नाही आहे. आणि आपण हे केल्यानंतर ना बाकीचे जे काही ते देवीनं दिलेलं कौल असतो ते सगळं विसरून जातील सगळेच्या सगळे. मंजिरी म्हणते की जा देवीच्या अंगावरचं जे हार आहे ते तोडून टाक. तर माया म्हणते मी जाऊ. तर तिच्याकडे ऑप्शनच नसतो ऑब्व्हियसली. मंजिरी कशी आहे खडूस, ती फक्त तिचं तोंड बघते आणि ही जाऊन हार तोडते. तर आता माया म्हणते की हे हार मी तोडल्यामुळे तिचं वाईट होईल नक्की, पण आपल्याला काही होणार नाही ना, म्हणजे आपल्यावर काही कोप होणार नाही ना. तर मंजिरी म्हणते कोण काहीच करू शकत नाही माया, अजिबात टेन्शन घेऊ नको, तू जा आणि झोप जा. आता इकडे सकाळ झाली आणि सकाळी इकडे सगळेजण हॉलमध्ये बसून डिस्कस करत असतात. तेव्हा दादासाहेब म्हणतात की देवळामध्ये काही अन्नदान करायचं आहे, तेव्हा मी 5 स्वीट सांगितलेलं आहे बनवायला. आणि अजित पण म्हणतो की दादा तू काहीच टेन्शन घेऊ नको, वस्त्रदान वगैरे सगळं आम्ही पाहून घेऊ, तू फक्त देवळामध्ये वेदाला घेऊन ये. आणि आता नर्मदा पण म्हणते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हे व्यवस्थित हसत बोलत चाललेलं असतं. तेवढ्यात येते माया आणि माया म्हणते की अपशकुन झाला, देवीचा हार जो आहे तो तुटलेला आहे. सगळे एकदम शॉकने उठतात आणि त्यात मेन मंजिरी जी असते ना, ती मंजिरी उठते आणि मंजिरी म्हणते की झाला अपशकुन झाला, देवीने कौल बदलला, आता हे सगळं या पोरीमुळं होत आहे, मीरामुळे. हे कधी तुम्हाला कळणार आहे, तिचा आपला ड्रामा चालू होतो. तर आता इथे मंजिरीने जे आहे तो ओव्हर ड्रामा केलेला आहे बरं का मित्रांनो. म्हणजे इतका ओव्हर ड्रामा ना की अपशकुन झाला, मीरामुळे झालं सगळं, ही पोरगी आल्यापासून घरात काहीतरी काही होतंय, एवढं सगळं बोलून ती आपल्या रूममध्ये जाते. आणि आता इथे सगळेच्या सगळे देवघरात जायला निघतात. आता सगळेजण 1 बाय 1 देवघरामध्ये जात असतात. तेव्हा आता मीरा जी आहे ते अंबिकाला बोलवते. ताई तर अंबिका येते आणि आता अंबिका तिचा हात धरून घेऊन जाते. तर अंबिका वगैरे सगळे एकदाच पाहतात तर देवीच्या फोटोवरचा हार आहे तसाच असतो. आणि या सीनच्या वेळेलाच नेमकं एक आजी जी आहे ती दारात आलेली असते आणि त्याने घरात पाय ठेवलेला असतो. म्हणजे ऑब्व्हियसली तिच्या आशीर्वादाने तीच देवी असते असंच दाखवलेलं आहे. ते आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळणारच आहे मित्रांनो. तर बेसिकली हे सगळं जेव्हा होतं तेव्हा अंबिका सांगते की मीरा अगं गौरी आईच्या अंगावर हार आहे अगं, काही तुटलेलं नाही आहे. तर आता ती पलटून मायाला ओरडणार, तितक्यात अथर्व तिला खूप ओरडतो की माया हे सगळं तू मीराच्या अपोजिट आहेत म्हणून करतेस, तुला काय कळतं की नाही, कुठल्या लेवलपर्यंत तू खोटं बोलतेस, तुला समजतं का, असं म्हणून तो मायाला खूप ओरडतो. इकडे मायाची बोलती बंदच झाली आहे कारण फोटोवरचा हार तिने स्वतः तोडलेला असतो आणि आता ते एकदम जॉईंट आहे म्हटल्यानंतर तिला खूप शॉक बसला आहे. आणि आता अथर्व म्हणतो की आत्ताच्या आत्ता जावा आणि मंजिरीला बोलवून घेऊन या खाली, म्हणजे आईला. तर आता ती खाली येणार आहे आणि इकडे जी आजी आली आहे ना ती म्हणते की अगं मला काही देणार आहेस की नाही. तर ही म्हणते आमच्या घरचे मोठे आई आहेत, मी त्यांच्या हातनं तुम्हाला देईन. तर आता ही म्हणते अगं तू नाही, तुझ्या बहिणीच्या हातनं. तर बहिणीच्या हातनं म्हणजेच अंबिका आणि राधा. तर आता मे बी हिला कळणार आहे मीराला की अंबिका म्हणजेच राधाताई आहे आणि ह्या देवीच्या आशीर्वादानंच हे सगळं घडून आलेलं आहे, हे तिला लवकरच कळणार आहे. तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.